क्रिसमस सेलिब्रेशनसाठी मुलांना शाळेत केक बनवून द्यायचा आहे किंवा मैद्याचा केक खायचा नसेल त्यासाठी 1 वाटी बारीक रवा, 2 चमचे गहूचं पीठ, आपल्या आवडीनुसार साखर घ्यायची. मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वेलची मिक्सरला फिरवून घ्यायची. सर्व सामान एकाच वाटीने मोजून घ्यायचं. 3 चमचे किंवा पाव वाटी फ्रेश दही, अर्धी वाटी पाणी दळून घेतलेल्या रव्याच्या मिश्रणामध्येच टाकायचं आणि चमच्याने मिक्स करून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे आपलं केकसाठी बॅटर तयार आहे. एका भांड्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्याला बटर पेपर लावायचं. इथे कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल. केकच्या बॅटरमध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकायची, मिक्स करायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून मिक्स करायचं. पाव वाटी तेल टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. टूटी फ्रुटीमध्ये थोडंसं गहूचं पीठ टाकून मिक्स करायचं आणि बॅटरमध्ये टूटी फ्रुटी टाकायची म्हणजे ती तळाला जाऊन बसत नाही. पुन्हा सर्व मिक्स करून केक टीन मध्ये बॅटर टाकायचं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं. केकच्या वरती आपल्याला आवडतात ते ड्रायफ्रुट्स टाकायचे. केक बेक करण्यासाठी कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये एखादं स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती केकचं भांड ठेवायचं, वरतून झाकण ठेवायचं आणि वाफ जाऊ नये म्हणून वरती काहीतरी वजन ठेवायचं आणि लो फ्लेम वरती 45 मिनिटं केक बेक करून घ्यायचा. सुरी टाकून चेक करायचा. सुरी क्लीन आली म्हणजे केक तयार आहे. केक पूर्ण थंड करून घ्यायचा. साइड्स रिमूव्ह करायच्या. हळूवारपणे बटर पेपर काढायचा. केक तयार आहे.